ते आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासातल्या कॅन्टीन कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली होती। गायकवाड यांनी लाथाबुक्क्यांनी केलेल्या बेदम मारहाणीनंतर त्यांच्यावर प्रचंड टीका झाली होती। मात्र आता त्या कॅन्टीनला क्लीन चिट देण्यात आली आहे। अन्न आणि औषध प्रशासन विभागानं कॅन्टीनला क्लीन चिट दिली आहे। बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासातील कॅन्टीन कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली होती। जेवणात डाळ खराब दिली म्हणून आमदार महोदयांनी थेट लाथाबुक्क्यांनी बेदम मारलं होतं। मारहाणीमुळे चर्चेत आलेल्या आमदार निवासातील कॅन्टीनला क्लीन चिट देण्यात आली आहे। अन्न आणि औषध प्रशासन विभागानं या कॅन्टीनला क्लीन चिट दिली। महिनाभरातच या कॅन्टीनवरील कारवाई मागे घेण्यात आली आहे। आमदार गायकवाड यांनी कॅन्टीन कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केल्यानंतर हे प्रकरण राज्यभरात चांगलंच चर्चेत आले होते। त्यानंतर अन्न व औषध प्रशासनानं अजिंठा केटरर्स या कॅन्टीनचा परवाना निलंबित केला। मात्र अवघ्या महिनाभरातच ही कारवाई मागे घेण्यात आली आहे। अन्न व औषध प्रशासन विभागानं दिलेल्या आदेशाचं कॅन्टीन प्रशासनानं पालन केल्यामुळे त्यांना पुन्हा परवानगी दिल्याचं सांगितलं जात आहे। यावरून काँग्रेसनं आमदार संजय गायकवाड यांना टोला लगावलाय। मारहाणीचा शेवट क्लीन चिट न झाल्याचं काँग्रेसनं म्हटलंय। आता ढिशुमचा जो शेवट आहे तो क्लीन चिटवर हा कुठेतरी झालेला आहे। त्यामुळे लाल टावेल गुंडाळून एक घटना महाराष्ट्राच्या जी कान्याकोपऱ्यात पोहोचली आणि तिथे कशी गुंडागर्दी चालते याच्या दोन घटना मागच्या अधिवेशनात झाल्या। एक ढिशुम जी आहे ते कॅन्टीनमध्ये आणि दुसरी जी आहे ते विधानमंडळामध्ये हाणामाऱ्या। आता एकंदरीत विधान भवनाचा जो परिसर आहे, अखत्यारीत येणारा जो परिसर आहे, त्यामध्ये गुंडागर्दी, तर विधानसभेच्या आत रमी। शिवसेनेनं मात्र यावर काहीशी सावध आणि सामंजस्याची भूमिका घेतली आहे। क्लीन चिट मिळाल्याचं स्वागत आहे, मात्र भविष्यातही त्या कॅन्टीनमध्ये सर्वांना स्वच्छ आणि योग्य आहार मिळावा अशी अपेक्षा असल्याचं शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंतांनी म्हटलंय। जे कॅन्टीन चालवणारे आहेत त्यांना सूचना आहे किंवा मंत्री म्हणून एक संदेश आहे। क्लीन चिट मिळाली असेल ठीक आहे, त्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही, परंतु त्या आमदार निवासामध्ये अनेक आमदार राहत असतात, आमदारांबरोबरचे कार्यकर्ते राहत असतात। जर क्लीन चिट दिली असेल तर त्यांना आनंदच आहे, त्यांचं अभिनंदन आहे, त्यांचं कौतुक आहे, त्यांचा वेळ पडल्याचा आपण सत्कार पण करू। पण याच्या पुढे देखील त्या जेवणाची क्वालिटी ही आमदारांपेक्षा कार्यकर्त्यांना अपेक्षित असलेली क्वालिटी असली पाहिजे। कारण तिथं जाणारा कार्यकर्ता हा आमदारांच्या बरोबरचा कार्यकर्ता असतो, आमदारांना निवडून दिलेला कार्यकर्ता असतो। त्याच्यामुळे जेवढं आमदाराला महत्त्व असतं तेवढंच अनन्यसाधारण त्या कार्यकर्त्याला महत्त्व असतं। पण त्यांना जेवण आणि जनरल पब्लिकला जेवण हे चांगलं मिळावं हीच त्याच्यातली संजय गायकवाडांची इच्छा होती। परंतु ज्या पद्धतीनं ते रिॲक्ट झाले ते काही योग्य नव्हतं। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षानं मात्र थेट देवेंद्र फडणवीसांकडे बोट दाखवलं। क्लीन चिट बद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच उत्तर देऊ शकतील असं खासदार सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। त्याला बॉक्सिंग नाही म्हणत, त्याला हाणामारी गुंडागर्दी म्हणतात, त्याला बॉक्सिंग नाही म्हणत। बॉक्सिंग रिंग मध्ये होत असतं, मारामाऱ्या रस्त्यावर होत असतात, बहुत अंतर आहे दोनों। त्याच्यामध्ये अन्न औषध प्रशासनानं आता कॅन्टीनला क्लीन चिट दिलेली आहे। ज्या आमदारांनी हाणामारी केली की निकृष्ट जेवण भेटत नाही, निकृष्ट दर्जात जेवण भेटतं, चांगले जेवण भेटत नाही म्हणून क्लीन चिट दिली। ते क्लीन चिटकडे कसं पाहता कॅन्टीन? मला असं वाटतं 11:30 वाजता माननीय मुख्यमंत्री येणार आहेत, हे सगळ्या प्रश्नाची उत्तरं ते देऊ शकतील। कारण का ते मायबाप सरकार आहेत, राज्याचे मुख्यमंत्री आहेत, तर हे सगळे इश्यूज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यायचे असतात। आम्ही तर विरोधात आहोत। कर्मचाऱ्याला अमानुष मारहाण करणाऱ्या आमदार संजय गायकवाड यांच्यावर प्रचंड टीका झाली। त्यानंतर आता कॅन्टीनलाच क्लीन चिट मिळाली आहे। त्यामुळे गायकवाड यांना दिला गेलेला आहार खरंच योग्य नव्हता का यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। तसंच आमदार गायकवाड यांनी केलेली अमानुष मारहाण ही केवळ आहारासाठीच होती की त्यामागे इतरही काही कारण आहेत असा देखील सवाल उपस्थित होतोय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।